तर मित्रांनो 2025ची दिवाळी जवळ आलेली आहे आणि आज आपण करणार आहोत किल्ला. तर आत्ता आपण बेस तयार करून घेतला आहे किल्ल्याचा. तुम्ही बघू शकता इथे दगडं टाकून आपण थोडाफार बेस तयार केला आहे. तर आता अजून आपल्याला हा रचायचा आहे व्यवस्थित किल्ला. आपल्याला अजून ह्यात थोडीशी भर टाकायला लागणार आहे आणि त्यानंतर आम्ही रचणार आहे किल्ला आणि त्यानंतर लिपून घेणार आहे व्यवस्थित. तर आता या किल्ल्याचं पूर्ण काम झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुठला किल्ला आपण बनवला आहे तो. तर आता आपण याचा बेस जरा व्यवस्थित करूया, थोडासा रचूया किल्ला आणि मग उद्या लिपायला चालू करूया. तर मित्रांनो आज आहे डे 2 आणि आज आपण अजून जरा दगडं वाढवल्या त्याच्यात आणि आता दगडचा नाही गेलेलो. तर एवढी दगड झाल्यात आता शेप द्यायचं म्हणाले आजच्या दिवशी आपण. तर शेप दिव्या किल्ल्याला आपल्याला जसा करायचा त्याचा शेप द्यायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो आज आहे डे 3 आणि आज आपला किल्ला एवढा कंप्लीट झाला आहे बघा. तर आता राहिलेला किल्ला आपण उद्या करणार आहे आणि लिपणार आहे तो व्यवस्थित. तर आपला रचून झाला आहे किल्ला. हे बघा किल्ल्याला जंजिराचा लुक आला आहे. अजून काम चालू आहे, ते भर टाकायला लागल्यात हे आणून. तर इथं आम्ही साईडला खोदणार आहे बघा गोल पूर्ण, आणि गोल खोदून त्यात पाणी सोडणार आहे. इथं खोदायचं चालू आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही किल्ला लिपायला सुरुवात करणार आहे आणि माती पण आणली इथं बघू शकता तुम्ही. तर ह्या किल्ल्याला लिपायला खूप माती लागणार आहे. तर आता सुरू करूया आपण लिपायला. पहिला या आपण मातीत पाणी टाकून घेऊया. तर मित्रांनो अर्धा किल्ला आता आमचा लिपून झाला आहे आणि अजून अर्धा किल्ला राहिला आहे लिपायचा. तर ह्याला लई माती लागणार आहे आपल्याला लिपायला. एवढा मोठा किल्ला लिपायला लई माती लागते. मित्रांनो आम्हाला बॉल भेटला.
तर आता आम्ही आज चालले माती आणायला परत एकदा. मग अशी पण माती आणलेली आम्ही 5 पोती, अजून एक 2 पोती 2-3 पोती लागणार आपल्याला, कारण माती कमी पडायला लागली. त्यामुळं आता मातीचा एक जुगाड घावला आम्हाला. शेतातली एकाच्या माती उचलायला लागली आम्ही. सांगू नका कोणाला मित्रांनो. तिकडनं त्या शेतातनं माती आणायची आपल्याला. मोठ्याने दाखवले तर इथली माती घेतली आपण. एक पोतं भरले आणि आता दुसरं पोतं भरावले. 2 पोती बघा माती पुरली तर, नाहीतर मग आणि एखादं पोतं न्यायला यायला लागला. ही मातीची क्वालिटी बघा, प्युअर शेतातली माती आहे. दगडं बिगडं आहेत जरासं, तेवढं काय चालते किल्ल्याला. किल्ला आपला नॅचरल असतो, एकदम नॅचरल किल्ला करतोय. त्यामुळं पोतं बितं टाकत नाही ते दुसऱ्यांसारखं. आम्ही एकदम नॅचरल म्हणजे नॅचरलच माती आणि दगडांचा प्युअर किल्ला. तर माती कालवून घेऊया पहिल्यांदा आणि मग त्यानंतर जे राहिला आपला भाग, जो भाग राहिला तिथला तो लिपून घेऊया. तर तेवढा भाग लिपायचा आपल्याला. तो जो दगड वगैरे दिसतात तिथलं, इकडचा एवढा पूर्ण भाग झाला आहे, त्या साईडचा लिपायचा आहे फक्त. मग आता माती कालूया आणि त्या साईडचा लिपून घेऊया. पाणी to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you, for you, for you, for you, for you, for you. तर मित्रांनो, आता आपल्या किल्ल्याचा हा फायनल लुक तयार झालेला आहे आणि तुम्हाला आता मी पूर्ण किल्ला दाखवतो कसा झाला आहे ते.